वेळ बराच झालेला असताना देखील आपण जी उपस्थिती दाखवली, नेहमीच तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर प्रेम दाखवलं, नेहमीच तुम्ही मला भरभक्कम पाठिंबा त्या ठिकाणी दिला। मित्रांनो, मधल्या काळामध्ये काही राजकीय समीकरणं घडली आणि ती समीकरणं घडत असताना यामध्ये काही वेगळे निर्णय घ्यावे लागले। ते राज्याच्या भल्याकरता, परिसराच्या विकासाकरता, केंद्राचा पैसा आपल्याकडं मोठ्या प्रमाणात निधी यावा, राज्याचा निधी यावा, त्याच्यामध्ये चाललेली कामं ही खोळंबून राहू नये याकरता आम्ही प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भुजबळ साहेब, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ अशा अनेक लोकांनी, दिलीप वळसे पाटील आणि जवळपास 50 आमदारांनी तो निर्णय घेतला। मित्रांनो, तुम्ही मला अनेक वर्ष ओळखताय आणि त्या पद्धतीनं मी देखील काम करत आलेलो आहे। आज देखील तुमच्या समोर येत असताना मला एका गोष्टीचा आनंद आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्यावर राज्याचा कारभार सांभाळण्याची वेळ आली, त्यावेळेस त्या काळात महिला इतक्या धडाडीनं पुढे येत नव्हत्या, त्यावेळेस त्यांनी जे समाजाच्या करता काम केलं, सर्व घटकाकरता काम केलं, बारव बांधल्या, विहिरी बांधल्या, वेगवेगळ्या प्रकारे मंदिरं, त्याचा जीर्णोद्धार केला, असा खूप काही कामं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये करून दाखवली आणि अतिशय मजबूत अशा प्रकारचा कारभार देखील केला। आजही आपण महापुरुषांच्या बद्दल, या महास्त्रियांच्या बद्दल अतिशय आदराने नतमस्तक होतो। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, त्याच्या संदर्भामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, रमाई माता, अशा कितीतरी आमच्या महापुरुषांच्या, महामहिलांचा उल्लेख करता येईल। मी त्या सगळ्यांना अभिवादन करतो। बरेच दिवस लोकांची मागणी होती, भावना होती, सरकारची पण इच्छा होती। मध्ये आपण मागे आपल्या बारामतीच्या मेडिकल कॉलेज जे अतिशय सुंदर पद्धतीनं चाललेलं आहे, त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे। पण बऱ्याच जणांची इच्छा की चौंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, ते त्यांचं माहेर, तिथं त्यांच्यावर संस्कार झाले, तिथं त्या लहानाच्या मोठ्या झाल्या आणि त्याच्यातून त्यांनी जो कारभार तिकडं करून दाखवला त्याला तोड नाही। आज हे सगळं घडत असताना ते चौंडी माझ्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये, खूप लोकांना वाटलं की अहमदनगरच्या ऐवजी त्याचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं नाव द्यावं। आम्ही काल बराच विचार केला। शेवटी शहराची नावं ही सुटसुटीत असली पाहिजे आणि त्याच्यामुळं काल आम्ही मंत्रिमंडळामध्ये अहमदनगरला अहिल्यानगर अशा पद्धतीचा ठराव कॅबिनेटला केला। त्याच्यामध्ये तालुक्याचा पण अहमदनगर तालुका आहे, त्याचा अहिल्यानगर तालुका हा उल्लेख केला। अहमदनगर शहराचा अहिल्यानगर शहर असा त्या ठिकाणी उल्लेख केला। त्याच्यामध्ये वेल्हा तालुका आपला भोरच्या जवळ आहे, लहान तालुका आहे, तिथं राजगड किल्ला आहे। बऱ्याच जणांची इच्छा होती, मला तिथल्याही लोकांनी सांगितलं की दादा इथं तुम्ही सरकारला सांगून राजगड असं तालुक्याचंच नाव द्या, जसं जिल्ह्याचं नाव रायगड आहे तसं राजगड। मग आपण काल ठराव केला आणि राज्य सरकारने तशा प्रकारची सेंट्रलला शिफारस केली आणि राजगड पण त्या तालुक्याचं नाव त्या ठिकाणी दिलं। नव्या पिढीला नेहमी ह्या थोर पुरुषांचा, स्त्रियांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर राहिला पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची आमच्या सारख्यांची भावना, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। त्याचबरोबर सरकारमध्ये आल्यानंतर आपण आपल्या वेगवेगळ्या गावांच्या मध्ये, तालुक्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केला।
आणि त्याच्यातून माझ्या निरावागजमध्ये देखील निरावागज खांडस घाटगेवाडी जलजीवन मिशन योजनेतनं 27 कोटी रुपये, HD पाईप शासन देणारे ते 15 कोटी रुपये, असं 42 कोटी रुपयाचं काम आपण हातामध्ये घेतलं. तुम्ही पण अनेक जण माझ्याकडे आला होता की अजित पवार ह्याच्यामध्ये असं केलं तर ते जास्त चांगलं होईल, आणि जशी तुम्ही मागणी केली तशा पद्धतीनं आपण त्याच्यात काही बदल केले आणि लोकांच्या म्हणण्याला एक आपण त्यांचा पाठिंबा दिला आणि त्याच्यातून ही कामं केली. आपलं निरावागज सगळीकडे वाढलेलं आहे. अनेक माझे लोक वाड्या वस्त्यावर राहतात. इकडचा रस्ता देखील मागे आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं केला. त्याच्याचबरोबर इकडून पण बारामतीतनं येणारा तोही रस्ता आपण 7.5 मीटरचा त्या ठिकाणी करतोय. अशा प्रकारचे बरेच बदल चाललेले आहेत. मित्रांनो, मी खरोखरीच निरावागजकरांनो आणि कांडस शिरवली ह्या भागातले जे घाडगेवाडी भागातले लोक जमले असतील त्यांना सगळ्यांना सांगेन, बाबांनो, आपण जर आज सरकारमध्ये नसतो तर आपल्याला उन्हाळ्याचं पाणी मिळालं नसतं, कॅनॉलचं पाणी मिळालं नसतं. त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला आठवा, पावसाळा बंद झाल्यानंतर काय निरावागज बंधाऱ्याची अवस्था होती, काय वरच्या बंधाऱ्याची अवस्था होती. परंतु पाण्याची दुष्काळी परिस्थिती असताना पण आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कृत्या लढवल्या आणि एस्केपमधनं इकडून तिकडून पाणी नदीला कसं येईल, नदीच्या दोन्ही बाजूचे फलटण तालुका असेल, बारामती तालुका असेल, तिकडे इंदापूर तालुका असेल, माळशिरस तालुका असेल, इकडं माझा पुरंदर तालुका असेल, तिकडं खंडाळा तालुका असेल, ह्या सगळ्या भागामध्ये पाण्याची कशी मदत होईल याबद्दलचं काम आपण केलं. कारखाना आपला चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे. क्रशिंग चांगल्या प्रकारे होतं आहे. भाव चांगला देण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी पण 3411 आणि 2850 गेटकेनवाल्यांना भाव आपण दिला. महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचा भाव देणारा कारखाना म्हणून आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडे बघितलं जातं. त्या कारखान्याच्या माध्यमातून माझ्या या सगळ्या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता आलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक माझी मुलं इंजिनियर होत आहेत, डिप्लोमा करतायत, अनेक डी फार्मसी करतायत, बी फार्मसी करतायत. आता माझ्या मुलांच्या करता आम्ही मेडिकल कॉलेज पण काढलं गव्हर्नमेंटचं, आयुर्वेदिक कॉलेज पण काढलं गव्हर्नमेंटचं. त्यामध्ये चांगल्या चांगल्या इमारती, चांगल्या चांगल्या सुविधा आम्ही देतोय. आपल्याकडे लॉ कॉलेज आहे. माझा स्वतःचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत माझ्या तालुक्यामध्ये शिकत असणारा किंवा आजूबाजूच्या तालुक्यातनं शिक्षणाच्या करता आपल्या भागामध्ये येणारा मुलांना, मुलींना, त्यांच्या पालकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये अशा प्रकारचं नियोजन आपण केलं. आणि त्याच्यातनं एक एज्युकेशन हब म्हणून आपल्या बारामतीकडे पुण्यानंतर बघायला लागलेले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणू नका, उर्दूची शाळा देखील आता काम आपण हातामध्ये घेतले. अशा सगळ्या घटकाच्या करता शादीखाना आपण बारामतीमध्ये फार चांगला करतोय. आत्ता मी नगरपंचायत माळेगावला पण मला वाटतं 2.5 का 3.25 कोटी रुपये शादीखान्याला मंजूर केलेले आहेत. आता लोक सांगत होते की दादा थोडे पैसे कमी पडतील. म्हणलं हरकत नाही, आचारसंहिता संपल्यानंतर मी स्वतः पालकमंत्री म्हणून त्याच्यामध्ये लक्ष घालीन आणि त्याच्यामध्ये जे गरजेपुरते अधिकचे पैसे लागतील ते पण आपण त्या बाबतीमध्ये देऊ. दुर्दैवाने आपल्या इथं चोपणाचं प्रमाण जास्त आहे. ते कमी कसं होईल? माझा शेतकरी पाचट पेटवण्याच्या ऐवजी पाचट्याची कुट्टी करून गाडेल कसा? धेंच्यासारखं तागासारखी पिकं कसा घेईल? त्याच्यातनं आपल्या बापदादाच्या काळामध्ये जमिनीचा पोत जसा होता तसा पोत आपल्या पुढच्या पिढीच्या करता देखील आपण केल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी गत्यंतर नाहीये. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून घेऊन आपण सगळेजण वाटचाल करतोय. चांगलं बियाणं, चांगली खतं, चांगले दर. माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पण दर कमी होता. पहिल्यांदा 5 रुपये लिटरला देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. काल आम्ही अजून 1 महिना वाढवण्याचा निर्णय घेतला. म्हशीच्या दुधाला नाही, पण गाईच्या दुधाला जो दर मिळतो त्याच्यात अधिकचे 5 रुपये पर लिटर मागं राज्य सरकार देते. माझी तुम्हाला आग्रहाची हात जोडून विनंती आहे की बाबांनो, त्या बाबतीमध्ये आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही करत नाही, परंतु काही भागातले लोक मिक्सिंग करतात आणि काय काय टाकतात. असं जर केलं तर कुणाची तरी कच्ची बच्ची ते दूध पित असतात. आपल्याला जर कुठली शक्ती असेल, जर कुठला देव असेल तर तो कुणी माफ करणार नाही.
असं कृपा करू नका. असला पैसा कधी टिकत नाही. कष्टाचा पैसा टिकतो आणि त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची भेसळ नसणारं दूध आपण गाईच्या सडातनं निघालेलं डेअरीला घातलं पाहिजे. डेअरीनं पण ते दूध जसंच्या तसं आपल्या दूध संघाला घातलं पाहिजे. जिथं अडचणी येतील तिथं आम्ही आहोत ना. जसं आता पूर्वीच्या काळात कधी कुणी सांगितलं असतं, स्वर्गीय आप्पासाहेब पवारांनी 1975ला दुधाचा धंदा वाढवायचं ठरवलं. आम्हीच लोक गेलो होतो आणि बेंगलोरवरून संकरित गाई आणल्या. मग आपल्या विठ्ठलराव कोकरे यांनी पण हनुमानवाडीला आणल्या. तिकडं आकोबा शिंदे इंदापूरचे, त्यांनी तर गाईच्या गोठ्यात पंखे बिंखे बसवले, म्युझिक वगैरे लावलं. एवढं स्वतःच्या मुलासारखं मुलीसारखं गाईला जपायला लागले आणि त्याच्यातनं खूप मोठी धवलक्रांती आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आणि त्याच्यातून दुधाचे पण अनन्य वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण करतोय. परंतु तो धंदा, त्याच्या खताचा उपयोग आपल्या शेतीला आणि दुधाचा उपयोग आपल्याला 2 पैसे मिळवून देण्याच्या करता अशा प्रकारे आपला प्रयत्न आहे. आणि त्याही करता करोडो रुपये अनुदान राज्य सरकार देत आहे. 1 रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा देत आहे. 0% व्याजाने पीक कर्ज त्या ठिकाणी तुम्हाला देत आहे. पीक कर्ज 3 लाखापर्यंत. ह्या सगळ्या योजना आपण शेतकऱ्यांच्या करता राबवतोय. मी मगाशी माळेगावमध्ये बोलत असताना सांगितलं, तुमच्याही निरावघात आणि आजूबाजूच्या भागातनं मोठा ऊस माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जातो. मित्रांनो, त्या ऊसाचा दर देखील FRP यंदा नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने वाढवलेली आहे. त्याच्याही आपल्या पाहण्यात आलेलं असेल. आपल्याला 10,000 कोटी रुपये, आता प्रकाशराव, चंद्रराव, गोविंदराव, बाळासाहेब सगळी समोर मंडळी बसलीत. तुम्हालाही माहिती आहे की आपल्यावर इन्कम टॅक्सची टांगती तलवार होती. 10,000 कोटी रुपयाची होती. जर कधी इन्कम टॅक्सवाल्यांनी ठरवलं असतं तर खाती सीज केली असती, आपले नाके नऊ आलं असतं. परंतु अमित शहांना भेटून ते सगळं 10,000 कोटीचं कर्ज 20-25 वर्ष ते टॅक्स, इन्कम टॅक्स माफ झाला नाही. पण मोदी साहेबांनी तो माफ केला, आपल्या अमित शहांनी माफ केला. अमित शहांना मग आम्ही भेटलो. अमित शहा, काही साखर कारखाने खरंच चांगले चालत आहेत. आम्ही उदाहरण दिली, भीमाशंकर कारखाना, माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना. आणि ते भाव FRP पेक्षा जास्त देऊ शकतात. बाकीचे FRP देता देता नाके नऊ येते. मग FRP पेक्षा जास्त भाव दिला, जर उद्या 400-500 रुपये, तर तुम्ही त्याला इन्कम टॅक्स लावला. आणि 500 रुपयाला जर 1/3 इन्कम टॅक्स बसला तर माझ्या शेतकऱ्याचे 170 रुपये कमी होणार. ते म्हणले बरोबर आहे. पण म्हणले काही लोक इलेक्शनच्या निमित्तानं भाव कर्ज काढून वाढून देतात आणि नंतर कारखाना अडचणीत येतो, आजारी पडतो. आज देखील अर्थमंत्री या नात्याने माझ्याकडे इतके कारखाने, आम्हाला सॉफ्ट लोन द्या, आम्हाला NCDCचं कर्ज द्या म्हणून माझ्याकडे प्रस्ताव आले. 42 कारखान्यांचे प्रस्ताव आले. महाराष्ट्रात 100 सहकारी कारखाने आहेत आणि 100 खाजगी कारखाने आहेत. खाजगी कारखान्याला आपण काही देत नाही, परंतु सहकारी कारखाने, शेवटी सहकारी चळवळ टिकली पाहिजे याकरता आपण मदत करतोय. आणि त्याच्यातून आता आम्ही तो प्रस्ताव मागवलेला आहे. पण मित्रांनो, अमित शहांनी ते पटवून घेतल्यावर ते मला म्हणाले की आम्ही असं करू, ज्या कारखान्याचा खरोखरीच FRP पेक्षा जास्त भाव 1 रुपया कर्ज न काढता त्यांच्या असणारा जो स्टॉक आहे, त्यांची असणारी जी बॅलन्स शीट आहे, ते बघून आम्ही त्या ठिकाणी साखर आयुक्ताला सांगू, तू तपास आणि त्याच्या तपासात ते सिद्ध झालं तर तू परवानगी दे. तशा पद्धतीनं परवानगी मिळाल्यावर त्याला इन्कम टॅक्स लागणार नाही. नीरा बागचकरांनो, शिरवलीकरांनो, खांडसकरांनो, ह्यामध्ये आपल्याला तशा प्रकारचा निर्णय झाला आणि तो निर्णय झाल्यामुळं आपण, मला वाटतं 400 का 500 रुपये टनाला जास्त देऊ, 500 रुपये टनाला जास्त देऊ शकलो आणि कुठलाही इन्कम टॅक्स न लागता, कारण आपला भाव निघत होता. ह्या प्रकारच्या गोष्टी आपण करतोय. कॅनॉलला पण नीरा उजवा कालवा त्या ठिकाणी क्लोजर येतो, पण नीरा डाव्या कालव्याला क्लोजर आपण येऊन देत नाही. कारण कालवा सल्लागार डॉक्टर आपल्याकडे, त्याच्यामुळं तिथं मी त्यांना सांगितलं की आमच्या इंदापूर तालुका, पुरंदर तालुका, बारामती तालुका ह्या तालुक्याला क्लोजर देऊ नका. जूनपर्यंत आपला कॅनॉल चालणार आहे. काटकसरीनं पाणी वापरा, चांगल्या पद्धतीनं पिकं आणा, 2 पैसे जास्त भाव द्यायला दुधाला आणि उसाला आपला बारामती तालुका दूध संघ, आपला माळेगाव सहकारी साखर कारखाना खंबीर आहे आणि तुमचंही सगळ्यांचं बारकाईनं लक्ष आहे. ह्या पद्धतीनं आपण चालतोय. आज अनेकांनी मला जुने कामगार, आमचं काय दादा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या
निवडणूक आपल्या निवेदन दिली, आत्ताच गाडगेवाडी बंधारा कोरडा आहे, पाणी सोडण्याची सूचना करावी. आता कुठनं पाणी सोडतात? अरे बरोबर आहे, चांगलं केलं, चांगलं केलं. ठीक आहे, मी मार्ग काढतो, जास्त बोबाटा करू नका, शांत बसा, मी मार्ग काढतो आणि त्या पद्धतीनं आपण त्याच्यात मदत करू. परंतु माझी विनंती आहे की जास्तीत जास्त ठिबकवर ज्या आत्ताच मी कोरड्यातनं आलो, सुनील भक्ताचा 100 टन आणि 110 टन ॲव्हरेज आहे, अशा पद्धतीनं काही बहादर शेतकरी पण ऊस काढतो. आपल्याही भागात 100 टनाच्या वर ऊस काढणारे काही निश्चितपणे शेतकरी आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझी आपल्याला एकच विनंती आहे की एकंदरीत ही सगळी कामं आपण सरकार आपल्या विचाराचं आहे म्हणून करू शकलो. DPCचा निधी हा जो काही मी आपल्या गावाच्या करता 22-23 कोटी रुपयाचा निधी दिला, हा आपण DPDCचे प्रमुख होतो म्हणून आपण देऊ शकलो, आपण फायनान्स मिनिस्टर आहे म्हणून आपण देऊ शकलो. आणि पुढं देखील 1 एप्रिल झाल्यानंतर नवीन वर्ष सुरू होईल, त्यावेळेस देखील आचारसंहिता संपल्यावर 25-15 असेल किंवा DPCचा निधी असेल, राज्य सरकारचा निधी, जिल्हा परिषदेचा निधी, असा वेगवेगळा निधी जिथं गरज असेल तिथं देण्याचा प्रयत्न मी करेल. आत्ता मी बारामती नगरपालिकेला पण चांगला निधी मिळवून दिला. आत्ताच नाना आम्ही सगळेजण माळेगाववरून आलो, माळेगावला पण नगरपंचायत झाली, त्याला पण पुन्हा काल 20 कोटी रुपये दिले, आधी 27 कोटी रुपये दिले. अशा पद्धतीनं कधी 50 कोटी माळेगाव ग्रामपंचायत असताना मिळाले नाही. परंतु एप्रिल नंतर पुन्हा ते गाव आणखीन चांगलं होण्याच्या करता माझा निधी देण्याचा प्रयत्न आहे. आपल्या इथं पण काही जर गोष्टी अति दुर्लक्षित राहिल्या असतील त्याच्यामध्ये करणं गरजेचं असेल आणि त्याचा फायदा अनेक माझ्या निरावागचकरांना किंवा वाडीवस्तीवर राहणाऱ्या सहकाऱ्यांना होत असेल तर तेही माझ्या लक्षात आणून द्या. तिथंही आपण सगळेजण जातीनं लक्ष घालू आणि त्याच्यातनं मार्ग काढू. तुम्हाला एक अजून गोष्ट सांगायची, आता नीरा नदीवर आपले जे बंधारे आहेत त्या बंधाऱ्यामध्ये काही दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्याला पण मी आत्ता निधी मंजूर केला. नीरावागच करा नदीच्या बाबतीतले पण बंधाऱ्याला मंजूर केला आणि नीरा नदीवरच्यालाही मंजूर केलेला आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेला निधी मंजूर केला, जनाई शिरसाईला निधी मंजूर केला आहे. आता तुम्हाला सोलरवर आम्ही वीज देणार आहे, सोलर पॅनल सूर्यावर, त्या सोलर पॅनल वीज तयार करणार सूर्याचा जो उष्णता आहे त्याच्यातून, आणि त्याच्यातून तुमची मोटर चालणार. 8.5 लाख पंप महाराष्ट्रामध्ये द्यायचं ठरवलेलं आहे. माझा स्वतःचा प्रयत्न आहे, त्याला आपण आपल्या भागाला प्राधान्य देऊ, म्हणजे तुम्हाला दिवसा लाईट नाही, अमकं नाही म्हणायचीच पाळी येणार नाही. सकाळी दिवस उजाडला तुमची मोटर चालू, संध्याकाळी दिवस मावळला तुमची मोटर बंद. अशा पद्धतीनं दिवसाच भरणं काढायला तुम्हाला सोपं जाईल. त्याच्यावर त्याही बाबतीमध्ये मी आपल्याला सगळ्यांना मदत करू इच्छितो. इतर पण वेगवेगळ्या बाबी आहेत. मग महिला बचत गटाच्या करता आपण घेतलेले निर्णय, इतर वेगवेगळ्या घटकाच्या करता मित्रांनो, आपल्यामध्ये आपण मागासवर्गीय आणि आदिवासींना घरकुल योजना देत होतो गरिबांना. मला अनेक जण माझ्या धनगर समाजाचे भेटले, मराठा समाजाचे भेटले, इतर समाजाचे, मुस्लिम समाजाचे भेटले आणि ते म्हणले, दादा आमच्यात पण गरिबी आहे ना, काही जण आहेत चांगले, परंतु आम्ही लोक गरीब आहेत ना, आम्हाला का घरकुल नको, आम्ही या जातीत जन्माला आलो म्हणून. मित्रांनो, यंदाच्या बजेटमध्ये मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने एक घरकुलाची स्कीम आणलेली आहे. त्याच्यात धनगर समाजाच्या गरिबाला आपण घर देणार आहोत, त्याच्यामध्ये ओबीसींच्या करता आपण घरं देणार आहोत, बहुजनांच्या करता घरं देणार आहोत. फक्त ते गरीब असले पाहिजे. त्याच्यामध्ये आधार कार्डवर कळतं ते कुठल्या घरात राहतात, काय राहतात. आणि ज्याला घर नसेल अशांना आजच मी 100 घरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर माझ्या अमराईतलं आहे तिथं दिली. अतिशय सुंदर 9-9 लाख रुपयाची घरं, इतकी सुंदर फ्लॅट होते, तुम्ही कधी जाऊन बघा तिथं. आणि अजून काही 250 का 350 घराचं भूमिपूजन आज मी तिथं केलेलं आहे. तशाच पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये मी मागाशी माळेगावला पण सांगितलं, तुम्हाला पण आपण करू. तसं जर एखादी जागा असली तर इथल्या गरीब घटकाकरता देखील आपण तो घरकुलाचा कार्यक्रम इथं राबवू शकतो. पण काही प्रमाणामध्ये तुम्हाला पण त्याचा भार उचलावा लागेल. राज्य सरकारकडनं काही निधी देतो, केंद्र सरकारकडनं काही निधी देतो. जर तो कामगार असेल
तर कामगार मंडळाकडनं काही निधी देतो आणि वरचा जो शॉर्टफॉल आहे तिथं मात्र थोडीफार रक्कम तुम्हाला भरावी लागेल. त्याच्याकरता बँकेचं लोन 20 वर्षाच्या काळामध्ये रिपेमेंटमध्ये करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. व्याजाचा दर त्याला 8% का काहीतरी असतो. पण एक हक्काचं घर आपल्या मुलाबाळांच्या करता, आपल्या प्रपंचाच्या करता आपल्याला निर्माण करता येईल. अशा इतक्या योजना मित्रांनो आपण आता, पूर्वी बार्टी होतं मागासवर्गीयांच्या करता, बहुजनांच्या करता मराठा समाजाला सारथी आणलं, ओबीसींच्या करता महाज्योती आणलं. त्याच्यामध्ये माझे मातंग समाजाचे लोक म्हणायचे दादा आमच्यावर अन्याय होतो, आमच्याकरता काय येणार. त्यांच्याकरता आपण आत्ता आरटी आणलंय आणि अण्णासाहेब साठे महामंडळ असं त्याला शॉर्ट फॉर्म केलाय, त्याला आरटी आपण म्हणतो. आणि मुस्लिम समाज म्हणलं की आम्ही पण 15-20%, आम्ही पण भारतीय आहोत, आम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला पण योजना मिळाल्या पाहिजे. त्यांच्याकरता आता आम्ही मार्टी आणलेलं आहे आणि त्यांना ह्या सगळ्यांच्या करता आम्ही निधीची तरतूद केली. भाग भांडवल वाढवलंय, कर्जाच्या बद्दलचं किचकट त्याच्यामध्ये हे होत्या नियम होते ते त्याच्यातनं काढून टाकले. वक्फ बोर्डाच्या बातल्याच्या जमिनी काही लुटायला लागले, ते थांबवण्याचं काम केलं. त्याच्याकरता धोरणात्मक निर्णय घेतला. मित्रांनो, ज्या ज्या बाबी आमचे सुज्ञ नागरिक लक्षात आणून देतात, लोकप्रतिनिधी लक्षात आणून देतात, त्याच्यामध्ये आपण दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याही पुढं जाऊन आता आम्ही ज्यावेळेस आपलं स्वतःचं नाव लावतो त्यावेळेस माझं नाव अजित अनंतराव पवार, तर आता असं नाही लागणार अजित आशाताई अनंतराव पवार, म्हणजे आईच्या नावाला पण आपण महत्त्व दिलेलं आहे. आज आई आहे म्हणून आपण सगळेजण आहोत, ह्याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही भारतीय संस्कृती आहे. आईचं जे स्थान आहे ते स्थान कधी कुठंही बदलू शकत नाही. अशा पद्धतीचं आपण महिलेचा आदर करण्याचं ठरवलेलं आहे. मित्रांनो, एवढ्या योजना, काल तर आम्ही पोलीस पाटलांचा पगार काहीतरी 7,000 होता, 7,000 होता, तो 15,000 केला. काल आम्ही आशा वर्कर्सचा पगार तो त्या ठिकाणी वाढवला. त्याच्या आधी आम्हाला अंगणवाडीचा महिलांचा पगार वाढवला. आत्ताच मला माझ्या तरुण सहकारी मित्रांनी निवेदन दिले, त्यांना तर अवघा 7,000 रुपये पगार आहे. त्याच्याही बद्दल काल कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. 12 वर्षापासून राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्या, त्याच्यामध्ये ते आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना मित्रांनो फक्त पगार तो कॉन्ट्रॅक्टर 6,930 रुपये देतो. मी माळेगावमध्ये देखील बोललो का कुठंतरी, आपल्याकडं खुरपणीची बाई तरी 250 रुपयांनी येते का, आणि ह्यांना किती कमी पगार आहे, साधारण 230 रुपये रोज. त्यांनाही ते कॉम्प्युटर झालेले पोरं आहेत आणि ते चांगल्या प्रकारचं काम गावामध्ये करतात. त्याच्या संदर्भामध्ये गेले काही दिवस आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ते ऑनलाईन ऑफलाईन सेवा देणाऱ्या ग्रामपंचायतच्या संगणक परिचारकांना आपल्याला ते मदत करत असतात आणि म्हणून तोही घटक वंचित राहता कामा नये. आमचा सगळ्यांचा हाच प्रयत्न आहे. एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी, आमचे सगळे सहकारी, समाजातला असलेला कुठलाही घटक, आम्ही मुस्लिम समाजाच्या करता पण ह्या अर्थसंकल्पात काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण एवढं दिलं नाही, त्याच्यापेक्षा जास्त दिलेलं मी आकडेवारीनं सिद्ध करून देतो. तसं आज GR आम्ही सगळ्यांनी काढलेले आहेत. पण आपल्याला ह्या सगळ्यांना आधार देण्याचं काम करायचं आहे आणि मी राज्याचा पैसा मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रामधला बारामती तालुक्यात आणतो. माझा थोडासा स्वार्थ आहे, निरावागजकरांनो, खांडसकरांनो, शिरोलीकरांनो किंवा मेखळीकरांनो किंवा घाडगेवाडीकरांनो, मला उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं साधारण देशामध्ये एक काळ असा होता की पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या शिवाय दुसरं नेतृत्व तेवढं मजबूत पाहायला मिळत नव्हतं. त्याच्यानंतर त्यांच्या दुःखद निधनानंतर लाल बहादूर शास्त्रीजींचं नेतृत्व मिळालं. पण अवघ्या 2 वर्षात शास्त्रीजी आपल्याला सोडून गेले. नंतर महिला म्हणून इंदिराजी पुढे आल्या आणि पोलादी स्त्री कशी असू शकते हे उभ्या जगाला त्यांनी दाखवून दिलं.
काही गोष्टी त्यांच्याकडे आणीबाणीच्या चुकल्या, त्याच्यावर त्यांना किंमत मोजावी लागली, पराभूत व्हावं लागलं. परंतु नंतर त्यांनी पुन्हा सावरलं, पुन्हा देशाने त्यांना पंतप्रधान केलं. अशा पद्धतीच्या करिश्मा असणाऱ्या नेत्या त्या होत्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकदम राजीव गांधी पंतप्रधान झाले. आणि संगणक काय असू शकतं आणि संगणकाने काय क्रांती होती, अनेकांनी टीका केली त्यावेळेस. मी लहान होतो, परंतु त्यावेळेस विरोधक म्हणायचे नोकऱ्या जातील. अहो निरावागजकरांनो, उलट संगणकाच्यामुळं लाखो नोकऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत, लाखो नोकऱ्या. आणि त्याच्यातून कुठेही आता आम्ही बघा, तुम्हाला संजय गांधी निराधारचे पैसे देतो, श्रावणबाळचे पैसे देतो. मित्रांनो, त्याच्यामध्ये त्यांची पण वाढ केली आहे. पहिले 600 होते, नंतर 1000 केले, आता 1500 केले, 1500 केले. आणि त्याच्यामध्ये आपण त्यांच्या अकाउंटला DBT मध्ये ते डायरेक्ट पैसे तुमच्या अकाउंटला टाकतो. पण मला काहींनी सांगितलं काही बोगस प्रकार करायचे. कदाचित 20 ते 25 लाख बोगस अकाउंट निघतील की तेवढे पैसे राज्य सरकारचे वाचतील. आजी एवढीच विनंती आहे, सरकार चांगल्या योजना आणतं, पण त्याच्यातनं पळवाटा काढू नका ना, फसवेगिरी करू नका ना, लोकांच्या मध्ये बनवाबनवी करू नका. हे मात्र जागृत नागरिकांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामधनं लाभ मिळवून घेण्याचं काम हे निश्चितपणे केलं पाहिजे, अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. शिक्षणाच्या बद्दल पण आमूलाग्र बदल करण्याचं धोरण आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि असं शिक्षण द्यायचं. परवा तुम्ही नमो महारोजगार मेळावा मी बारामतीला घेतलेला पाहिला असेल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेले होते. त्यावेळेस कशा प्रकारच्या बारामतीची बस स्थानकं उभी केली, कशा प्रकारे पोलिसांची वसाहती उभ्या केल्या, कशा प्रकारे बऱ्हाणपूरला त्या ठिकाणी पोलीस उपमुख्यालय त्या बाबतीमध्ये उभं केलंय आणि ट्रेनिंग देण्याचं काम तिथं होतं. आणि इकडं आपलं पोलीस स्टेशन असेल किंवा ॲडिशनल SP कार्यालय असेल किंवा DYSPचं कार्यालय, तेही आता आपण चांगलं सगळं करतोय. अशा अनेक गोष्टी आपण बारामतीकरांच्या करता उपलब्ध करतोय. आपल्याला केंद्राचाही मला निधी आणायचा आहे, पण केंद्राला आपल्या विचाराचा खासदार पाहिजे. आणि तो खासदार केंद्रात आत्ताची देशातली परिस्थिती बघता 65% जास्त जनता म्हणती की जसं करिश्मा असणारी मागाशी नेत्यांची नावं घेतली तसं मोदींचा करिश्मा आहे. मोदींचा करिश्मा आहे, मी अजिबात नाकारत नाही. एकट्याच्या नावावर देशामध्ये त्यांनी भाजपची सत्ता आणली, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आणली आणि एवढे मोठे मोठे सगळे रस्ते भारतातले नॅशनल हायवे करून टाकले, रेल्वे सुरू केल्या, वंदे भारत रेल्वे सुरू केला, विमानतळे केली, मस्तपैकी टर्मिनल केली, मोठ्या प्रमाणावर पोर्ट बंदरं ती मोठ्या प्रमाणावर केली, जलवाहतुकीला प्रोत्साहन दिलं, इंडस्ट्रीला प्रोत्साहन दिलं, चंद्रयानावर जाण्याच्या करता प्रोत्साहन दिलं. परवा तो स्फोट घडून आणला, त्याच्यामध्ये जगामध्ये आपण पण एक शक्तिशाली देश आहे हे दाखवण्याचं काम त्यांनी जगाला त्या बाबतीतनं दाखवून दिलं. अशा खूप काही गोष्टी त्या करतात. एकटे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काम काम काम. मला तर 9-9.5 वर्षात मोदी साहेबांनी सुट्टी घेतलेली मी कधी बघितली नाही. आपण तरी कुठेतरी फॅमिलीला घेऊन त्या बाबतीमध्ये जात असतो आणि त्याच्यातून आपण थोडासा मनाला एक आराम कसा मिळेल हे बघत असतो. परंतु हे कुठंही म्हणजे आता मी त्यांच्याबरोबर बरेच कार्यक्रम करतो, जेवत पण नाही, काय नाही, परदेशातनं आले की जेटलॅग नाही, काही नाही. कार्यक्रम दुपारी सकाळी सोलापूरला, दुपारी तेलंगणाला, संध्याकाळी चेन्नईला आणि रात्री पुन्हा दिल्लीमध्ये, असा त्यांचा दिनक्रम आहे. आणि सतत देश पुढं कसा जाईल, देशामध्ये एक महासत्ता कशी होईल जगातली, देशामध्ये आज 5व्या क्रमांकावर आपली जगात अर्थव्यवस्था आहे, ती आता त्यांना $5 ट्रिलियन करायची, म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर यायचं आहे. त्याच्याकरता त्यांचा प्रयत्न चालू आहे. मग आम्ही मुख्यमंत्र्यांनी ठरवलं राहू देशाचे पंतप्रधान $5 ट्रिलियन विचार करतात. महाराष्ट्र पण प्रगत राज्य आहे, मग आपण $1 ट्रिलियन का नाही जायचं. आम्ही आता ते टार्गेट केले $1 ट्रिलियन. त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर आर्थिक बदल घडतील आणि रोजगार निर्माण होईल. परवा देखील नमो
महारोजगार मेळाव्यामध्ये अनेक मुला मुलींना 10,000च्या पेक्षा जास्त रोजगार निर्माण झाले। आता आम्ही ज्याचे कोर्सेस 3 महिन्याचे 4 महिन्याचे केले की त्या मुलाला मुलीला नोकरी लागेल अशा प्रकारचे कोर्सेस हाऊसकीपिंगच्या बाबतीत किंवा मोबाईल फोन रिपेअरच्या बाबतीमध्ये सोलर पण मोठ्या प्रमाणात आता चालू झाले। तर सोलरचे पॅनल वगैरे त्याचा मेंटेनन्स करण्याच्या बद्दलचे पण असे अनेक नवीन गोष्टी। आता इलेक्ट्रिक व्हेकल, आता थोडे दिवसात तुम्हाला बसेस सगळे इलेक्ट्रिक व्हेकलच दिसणार, आवाज नाही काय नाही, मागणं मोटरसायकलवाल्याला कळणार पण नाही कधी गाडी येऊन चिकटली। एवढं आपल्याला आता जागृत राहावं लागेल आणि तशा पद्धतीनं आता आम्ही बसेस घेतोय। मी पुण्याला पण PMPML ला घेतोय, आमचं आणि मुख्यमंत्र्याचं ST ला पण घ्यायचं ठरलेलं आहे, त्याची ऑर्डर दिलेली, पण एकदम देशातनं सगळीकडनं ऑर्डर आल्यामुळं तेवढं प्रोडक्शन होत नाहीये। पण वेळ पडली तर परदेशातनं पण इलेक्ट्रिक व्हेकल आयात करायचे आणि प्रदूषण कमी करायचं, हवेतलं वातावरण कसं चांगलं होईल ते बघायचं, अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि ते काम आम्ही सगळेजण मित्रांनो करतोय। मंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी श्रीरामाचं मंदिर 500 वर्ष कुणाला बांधता आलं नाही, 500 वर्ष, परंतु त्यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचं श्रीरामाचं मंदिर बांधलं, जगाने त्याची नोंद घेतली। कलम 370 जम्मू काश्मीरचं कुणी बदलू शकलं नाही, त्यांनी सांगितलं मी बदलणार आणि भारताकरता बदलणार। आता निरावागतच्या एखाद्या 2 पैसे कमवणाऱ्या माणसाला जर जम्मू काश्मीरमध्ये जाऊन जमीन घ्यायची म्हटलं तर तो जमीन घेऊ शकतो, त्याच्या मुलाला मुलीला जर व्यवसाय तिथं जाऊन करायचं म्हटलं तर तो त्या ठिकाणी करू शकतो। पूर्वी तो अधिकार आपण भारतात असताना आणि जम्मू काश्मीर भारतात असताना देखील 370 कलमामुळे नव्हतं। अशा खूप काही गोष्टी हे बदल करण्याचं काम चाललंय। मला जाता जाता एकच सांगायचं आहे की आता एक नवीन टूम निघालेली आहे, मोदी साहेबांची कुठली निवडणूक आली की म्हणायचं आता ते संविधान बदलणार आहे, आता घटना बदलणार आहे। निरावागसकरांनो दादांत खोटं आहे, मी सगळीकडे सांगतो महाराष्ट्रात, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे ना कोणच मिळायचा लाल संविधान बदलू शकत नाही, एवढं ते संविधान ताकदवान आहे, एवढं ते सगळं जाती धर्माला जखडून पकडून ठेवणारं संविधान आहे, सगळ्यांचा मान सन्मान करणारं ते संविधान आहे। पण काहीतरी आता विकासाचा मुद्दा सांगायला कुठं राहिलं नाही, मग संविधान बदलणार, लोकांना भावनिक करायचं, मग म्हणायचं आता घटना बदलणार। अरे कोण घटना बदलतंय? लोक बदलून देणार आहेत? अहो लोकशाही किती आपल्या इथली जिवंत आहे, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपली आहे। इंदिरा गांधींनाही वाटलं नव्हतं इमर्जन्सी आणल्यावर आपल्याला पाडतील, त्यांचे उमेदवार पाडले पण त्यांनाही पाडलं, हा इतिहास आहे। आणि त्याकरता हे जे काही चाललेलं आहे, आपण पण समंजस एक जबाबदार नागरिक आहात, तुम्ही पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे। आज तुमचे जे काही पाणी पुरवठ्याच्या योजना चालल्यात मित्रांनो, निम्मे पैसे मोदी साहेब देतात आणि निम्मे पैसे आम्ही राज्य सरकारचे घालतोय। तेव्हा या कोट्यवधी रुपयाच्या योजना होता, हर घर नल ती योजना, त्याच्या संदर्भामध्ये इतर पण कुठल्या योजना, त्याच्यात ते म्हणतात गरीबाला मदत करण्याच्या करता लाकडं जाळू नये चुली करता म्हणून सगळ्यांना उज्ज्वला गॅस सिलेंडर देण्याची योजना, केवढी मोठी योजना, आणि स्वस्तात उज्ज्वला गॅस सिलेंडर स्वस्तात, ज्यांची ऐपत आहे त्यांनी कमर्शियल सिलेंडर घ्यावा, त्याबद्दल दुमत नाही, पण अशा 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, 80 कोटी जनता कशाला म्हणतात? एवढा बहादर शेतकरी आपला, एवढा अन्नधान्य पिकवणारा, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आहेत, किती सांगितलं तर कमीच पडेल। माझी तुम्हाला दुसरी विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला मोदींना सपोर्ट करणारा, सत्ताधारी पक्षाला सपोर्ट करणारा खासदार निवडून द्यायचा आहे। भावनिक होऊ नका, माझी हात जोडून विनंती आहे। काही जण वरिष्ठ नेते फोन करतील, आता ऑलरेडी करतायत, काही जणांचे 15 वर्ष कधी फोन आले नाही, परंतु ते तुम्हाला म्हणतील कसं चाललंय काय चाललंय तुम्हालाही कळणार नाही, याला एकदम फोन कसं काय आला, पण येतोय
त्याच्या संदर्भात मी विकासाला मत मागतोय, मी कुठल्या दुसऱ्या गोष्टीला मत मागत नाही। मी तुमचा विकास केलेला, आजूबाजूच्या तालुक्याच्या तुलनेमध्ये बारामती पुढे चाललेलं आहे, त्याच्यात अजून भर घालण्याचं काम करायचंय। त्याकरता एकट्या राज्य सरकारचा निधी कमी पडतोय, म्हणून केंद्राचा पण निधी आपल्याला आणायचा आहे, म्हणून त्यांच्या विचाराचा खासदार द्यायचा, त्याच्यात आपल्यातच फायदा होणार आहे, आपलंच त्याच्यामध्ये भलं होणार आहे। होय बाबा होय, त्यामध्ये तुमच्यावर माझा विश्वास आहे। परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अजून काही कामं, आता आचारसंहिता उद्यापासून लागेल, त्याच्यामुळे ही निवेदन दिलेली आहेत। आचारसंहितेची अडचण येणार नाही, त्याच्याबद्दल मी आणि माझे प्रायव्हेट सेक्रेटरी संबंधित बसून त्याच्यातनं सूचना देऊ आणि मार्ग काढू। पण ज्या गोष्टी आचारसंहितेमध्ये बसतील आणि त्याच्यातनं मला अडचण होईल, त्याकरता थोडंसं आचारसंहिता उठेपर्यंत कृपा करून माझ्या पंचक्रोशीतील जमलेल्या बांधवांनो, भगिनींनो, तुम्हाला थोडासा कळ काढावी लागेल आणि ती आचारसंहिता संपल्यावर आपण बाकीच्या गोष्टी करू। इकडं तुमच्या फलटण रोड, बारामती फलटण, ते मागं IVRCने काम घेतलेलं होतं, ते तसंच रखडत पडलं, शेवटी त्याला ब्लॅकलिस्टला टाकलं, ती कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि आता आपण तिथं पालखी मार्गाचा शेळके कॉन्ट्रॅक्टर तो तिथं घातलाय। 40% बिलोनी काम घेतलंय, 40% बिलोनी। मी तर चाटच पडलो, मला वाटतं 700 कोटीला काम घेतलं आणि काम पण जोरात चाललं। मी आता मधनं आलो, तुम्ही पण बघताय त्या रस्त्याने जाताना, शेळके अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय। अशा प्रकारे वेगवेगळे रस्ते, माझा नदीकाठचा रस्ता, माझा त्या ठिकाणी महत्त्वाचे रस्ते, हे सगळे चौपदरी 6 पदरी करण्याचं काम आपलं चाललेलं आहे। मी लवकरच तुमचे हार्वेस्टर आहे त्याला पण 30 लाख रुपयाची सबसिडी देणार आहे, एका हार्वेस्टरला 30 लाख। पण सगळ्याला लगेच मिळेल असं नाही, यंदाच्या वर्षी 300 कोटी रुपये, त्याच्यावर 330 लाख गुणिले किती होतील, 100 झाले तर 30 कोटी, 30च कोटी, आणि 1000 झाले तर 300 कोटी, असं बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे। अशा पद्धतीनं आपण टप्प्याटप्प्याने जाऊ, कारण सारखं तोडणी वाहतूक करणाऱ्या मजुरावर अवलंबून राहून तुम्हाला मला चालणार नाही। त्यांनाही वाटतं की आमची नवीन पिढी शिकली पाहिजे, आमच्या नवीन पिढीनं आता ऊस तोडायचं, सावळायचं, गाड्या भरायचं काम करता कामा नये। हळूहळू माळेगाव, सोमेश्वर सगळ्याच कारखान्यांना हार्वेस्टरवर जावं लागणार आहे। आता नवीन त्याच्यात प्रयोग होत आहेत, बदल होत आहेत, म्हणजे जिथं जिथं शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे अशा प्रकारची मदत आपण राज्य सरकारच्या वतीनं मित्रांनो करतोय। आता माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे, आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये 2 ग्रुप आहेत, काही ठिकाणी 3 ग्रुप आहेत, पण मागं कुठल्याही निवडणुकीमध्ये तुम्ही ते ग्रुप न करता मला मतदान करायचा। माझी ह्याही वेळेस विनंती आहे की उगीचच सरपंचाचं महत्त्व वाढण्याच्या ऐवजी त्याची जिरवण्याच्या करता दुसऱ्यांनी उलटं काम करायचं आणि टक्केवारी कमी करायची, तसं मेहरबानी करून करू नका। शेवटी निरावागजला 1 साईड मतदान झालं तर मी समजणार सगळ्यांनी एका जीवानी काम केलेलं आहे आणि त्याचं क्रेडिट सगळ्यांना। मेकळीवाल्यांनी 1 साईड मतदान केलं, विठ्ठलराव, त्याचं क्रेडिट सगळ्यांना, त्याच्यामध्ये आमचं काही दुमत असण्याचं कारण नाही। तशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी करावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, कळकळीची, नम्रतेची विनंती आहे। मी जसं तुमच्या विकास कामाला, तुमच्या विश्वासाला उतरलो, तुमच्या विश्वासाला तडा जाऊन दिला नाही, तशा प्रकारे तुम्हाला उद्याच्या काळात देणारा खासदार, त्याची पण जबाबदारी मी स्वतः घेतो की तोही तुमच्या विश्वासाला उतरेल आणि तुम्हाला निश्चितपणे कळून चुकेल की बाबा हा सगळ्यांची मनमोकळेपणाने बोलतोय, वागतोय, काही एक पद्धत असती, त्या सगळ्या गोष्टीचा आपली संस्कृती असती, त्या सगळ्याचा आदर त्या ठिकाणी केला जातोय। ह्या पद्धतीचं काम आपण सगळेजण मिळून करूया, पण त्याच्याकरता तुमचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांची साथ, तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा हा मात्र
आज जो आल्यानंतर तरुणांच्या मध्ये उत्साह मला पाहायला मिळाला, तो उत्साह शेवटपर्यंत टिकला पाहिजे आणि मतदारांचं मतामध्ये रूपांतर करून ते मत घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना त्याच्यामध्ये मदत करावी लागणार आहे. त्याच्यातून तुमचा फायदा होणार आहे. माझं तर काय चाललेलंच आहे, परंतु मला राज्याचा निधी कमी पडतोय म्हणून केंद्राचा निधी आणायचा आहे. आत्ताच कालच आपली बारामती फलटणची मेट्रो प्रकाशराव मंजूर केली, भूमिपूजन केलं. मोदी साहेब म्हणले अजित बारामतीच्या ऐवजी मी फलटणला, सॉरी मी काय म्हणलं, मेट्रो म्हणलं, रेल्वे. आणि मित्रांनो, रेल्वेची वाहतूक ही सगळ्यात स्वस्त, जलवाहतूक सगळ्यात स्वस्त आहे पण ती समुद्राकडे चालते. पण दुसरी वाहतूक म्हणजे रेल्वे. आपण पण साखरेची पोती रेल्वेने पाठवली तर ती कमी पैशात जातात, ट्रकने पाठवली तर त्याला जास्त पैसे लागतात. त्याच्यामुळं संपूर्ण आता काय व्हायचं, आपलं शेवटचं स्टेशन बारामती, आपली बारामती दौंड रेल्वे म्हणजे चालवत माणूस बसायचा आणि चालूत उतरायचा, ही असली आपली रेल्वे. आता अशी रेल्वे येणार आहे, तुमची अशी नजर होईपर्यंत गाडी निघून जाईल, अशी एवढी फास्ट रेल्वे येणार आहे. आणि त्याच्यातून तुम्हाला साऊथला जायचं म्हटलं तरी डॉक्टर चोपडे तुम्ही साऊथला जाऊ शकता, वर नॉर्थला जायचं म्हटलं तरी जाऊ शकता, तुम्ही कुठल्याही भागात भारताच्या तुम्ही जाऊ शकता. अशा प्रकारे अनेक वर्ष हे काम झालं का? अनेक आपले पण रेल्वे मंत्री झाले ना, लालू प्रसाद यादव झाले, ते बघा बेंगलोरचे, कर्नाटकचे जाफर शरीफ ते रेल्वे मंत्री झाले. ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या. किती लोकांची नावं सांगू, सुरेश कलमाडी झाले, ते तर आपले एकदम जवळचा. त्याच्यामध्ये सुरेश प्रभू कोकणातले, ते त्या ठिकाणी झाले, पण गती नाही मिळाली. मी हा निर्णय घेतल्यानंतर मी मोदी साहेबांना आणि अमित भाईंना सांगितलं, आमची बारामतीकरांची इच्छा आहे, आमचं शेवटचं स्टेशन असल्यामुळं आम्हाला म्हणावं असं महत्त्व येत नाही आहे आणि म्हणून रेल्वे पलीकडनं गेली तरी चालेल, म्हणजे नेपतवळण, भराणपूर वगैरे तिकडनं कठीण पुलापासून तशी, तरी देखील आम्हाला ती करून द्या. आता ते काम जवळपास ॲक्विजिशन आपण करत आले, 10% राहिलंय. ते झाल्यावर आपला माल देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेनी, रेल्वे वॅगननी कुठं पण जाईल, आपली साखर कुठेही जाईल, आपल्या साखरेला 2 पैसे जास्त मिळतील. आता आपली साखर इकडे साऊथला जात नाही, ती आता केरळपर्यंत जाईल, देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये ती जाऊ शकेल. अशा पद्धतीनं आपली जर उद्या केळीचं प्रमाण वाढले, आता आपल्याकडं केळीला पण आपल्याला रॅक मिळतील, साखरेकरता रॅक मिळतील, अशा खूप गोष्टी आहेत मित्रांनो. ह्याच्यामध्ये तुम्ही मला 4-6 महिन्याच्या करता तुम्ही केलं होतं, 5 वर्षाकरता, परंतु काही अडचणीमुळं मला PV नरसिंहराव त्यावेळेस म्हणले, अजित आता तू राजीनामा दे, तू महाराष्ट्रात जा आणि साहेबांना मी डिफेन्स मिनिस्टर करणार आहे. आणि मग आपण अदला बदल केली, तुम्ही पण पाठबळ दिलं आणि आशीर्वाद दिले आणि मग तेव्हापासून मी महाराष्ट्रात काम बघायला लागलो. पण आता महाराष्ट्राचं 8 वर्ष अर्थमंत्री झाल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे की एकट्या महाराष्ट्राचा निधी हा आपल्याला वेगाने पुढे जायचं म्हटलं तर वेगाने, असं जायचं म्हटलं तर काय असून नसल्यासारखं आहे, परंतु जबरदस्त वेगाने पुढे जायचं म्हटलं तर त्याला अधिक केंद्राच्या निधीची जोड पाहिजे आणि तो केंद्राच्या विचाराचा खासदार झाला तरच होणार आहे. रणजित उद्या लोकसभेमध्ये जाऊन सारखं मोदीवर टीका, सारखी अमित शहावर टीका, सारखी कोणाची उणीधुणी, कोण मदत करणार आहे? तुम्ही जर विरोधी पक्षामध्ये हे असेल ग्रामपंचायतीचे सदस्य आणि बॉडी जर गुलाबरावची निवडून आली तर गुलाबरावशी मिळतं जुळतं घेतलंच पाहिजे नितीन, नाहीतर ते कसं काय ऐकतील बाबूराव. त्याच्याकरता असं नाही, नुसती भाषणं करून नाही चालत बाबांनो, कामं झाली पाहिजे. भाषणं तर कुणी पण पट्टीचा वक्ता करतो, आपल्या इथं तर लयच भाषण करणारी, पण भाषणाबरोबर काम पण झालं पाहिजे. आणि आपल्याला मोदी साहेबांनी, अमित शहांनी मदत पण केली पाहिजे. आज लाखो कोटी रुपयाची कामं चाललीत, लाखो कोटी रुपयाची, त्याच्यातले काही 1000 कोटी आपल्या भागामध्ये आले तरी आपल्या पोरांचं कल्याण होणार आहे. नोकऱ्या म्हणा, इतर रोजगार म्हणा, काही छोटे मोठे व्यवसाय म्हणा, असं हे करायचं आहे.
त्याच्यातनं आणखीन काय मला तुम्ही इतकं दिलंय, मी एकदम समाधान आहे, आपल्याला भरपेट दिलेलं आहे. आज 32-33 वर्ष काम करतोय. पण शेवटी ह्या संधी सारख्या सारख्या मिळत नसतात. आणि आज देशाचं चित्र, तुम्ही काही म्हणा, तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, कशाचे असा, पण आज देशातल्या जनतेने ठरवलेलं आहे की मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय. त्याकरता आपल्याला त्यांना साथ द्यायची आणि त्यांचा व्हिजनचा फायदा, जसा तुम्ही माझ्या व्हिजनचा फायदा बारामतीमध्ये करून घेतलेला आहे. मी पहिल्या 5 वर्षाच्या काळात केलेली कामं दुसऱ्या 5 वर्षात जास्त चांगली झाली, तिसऱ्या 5 वर्षात त्याच्यापेक्षा जास्त झाली, चौथ्या 5व्या 6व्या आणि 7व्यामध्ये तर आपण कळसच गाठलेला. त्या दिवशी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र पण ही विमान आपलं बसस्थानक आपलं बारामतीचं असं ते म्हणत होते, कारण तिथं जाता आलं नाही. ते 3 वेगवेगळी भूमिपूजन करायची होती, वेळ कमी होता. इतक्या सुंदर गोष्टी आपण केलेल्या आहेत. त्या आता बारामतीतली जुनी मंडई, तिथला कॉम्प्लेक्स झाला ना, 4ही बाजूने रस्ते, मोठे रस्ते होणार आहेत. पहिल्यांदा त्या लोकांनी मला विरोध केला, माझी 2 वर्ष वाया गेली, नाहीतर आत्तापर्यंत काम झालं असतं. पण ती इमारत झाल्यावर बघा, ते बारामतीचं नाक आहे, हार्ट आहे, हार्ट, कारण ते नेमकं सेंटरला आहे. पूर्वी आम्ही लहानपणी जायचो तिथं भाजी मंडईत सभा व्हायच्या गुलाबराव, त्यावेळेस काय बसायला जागा नसायची, कुठं ते गोटे असायचे, काय असायचे, कुठं ती फळं एका बाजूला विकायचे, नीट सायकल लावता यायची नाही, काय करता यायचं नाही. कुणीतरी यायचं, आपण विकायला मिरची बसलं तरी काही दादा लोक यायची आणि ती मिरची आपलीच घ्यायची, ह्याच्यात टाकायची, पुढं जायची. त्याला म्हणलं ही कसं काय फुकटच चाललं. नाही, त्यांना बोलायचं नाही, ती मोठी माणसं आहेत. अरे कशाची मोठी माणसं आहेत, पिकवतोय आम्ही, कष्ट करतोय आम्ही, भाजीपाला का आणतोय आम्ही. आणि यांनी आता बारामतीमध्ये मला एका माणसाचं नाव सांगा, दादागिरी करतो, ज्याला त्याच्याकडे बघतोच कसं काय. ते सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी, गुंडगिरी, आत्ताच मला नाना म्हणत होता, नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना, आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बनगर आले, बाकीचे सगळे आले, सागर वगैरे सगळे आले. म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचा, आणि आत्ता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचं नाही त्या कामाच्या करता. बाळासाहेब, तुम्हाला कळलं मी काय सांगतोय ते. आता तुम्ही काय सांगायचं त्यांना सांगा. मला अधिकारी म्हणतात, दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता. माझी पण कमीपणा होतो, पण माझं तुम्हाला पण जेव्हा भावाची माणसं म्हणून मलाही थोडंसं अडचण होते. पण तसं आता होऊन देऊ नका कुणीच, अजित पवार सकट कुणीच चुकीचं वागू नका. तुम्ही योग्य वागा आणि योग्य पद्धतीनं काम करा. माझी एवढीच विनंती आहे. आता मला वेगवेगळ्या जागांच्या प्रचाराला जावं लागेल, परी देखील आता ह्या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती केलेली आहे. आणि होय बाबा, चेअरमनला सांगितलंय सिवरेज ट्रीटमेंट प्लांट लावा. होय साहेब, करतो. ते कुणाच्या तर्फे? ग्रामपंचायत खंडच्या वतीनं डस्टबिन 500 डस्टबिन आणि 25 अरे डस्टबिन. हॅलो, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.